दीपस्तंभ हा दिशा दाखवण्याचं काम करत असतो. तसंच समाजामध्ये काही माणसं ही सतत लोकांना नवनवीन मार्ग दाखवण्याचं काम करत असतात. सु ना जोशी म्हणजेच सुरेश नारायण जोशी त्यातलेच एक. सतत वेगळं काहीतरी करणं आणि त्याचा ध्यास घेऊन त्यातून सहकार्यांना ते करण्यासाठी प्रोत्साहित करणं हा त्यांचा स्वभाव धर्म. गेल्या 72 वर्षाचा त्यांचा जीवन प्रवास याचा साक्षी आहे. मार्च 1958 साली तंत्र शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय तंत्र निकेतनमध्ये डिप्लोमा कोर्स करिता दाखला घेतल्यावर घरात घडलेल्या काही गोष्टींमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागला. कदाचित या अडचणीतूनच शिक्षणाविषयी त्यांची आत्यंतिक तळमळ आपल्याला दिसून येते. टेलिकॉम जरी पूर्ण करता आलं नसलं तरी रेडिओ इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण पूर्ण केलं. याच दरम्यान त्यांना इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची आवड निर्माण झाली. श्री सुना जोशी हे आमच्या आर्येक रेडिओ इलेक्ट्रिक इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकवत असताना विद्यार्थी म्हणून 1971 साली असं त्यांनी मला सांगितलं मी आलो. आणि तेव्हा खरी त्यांची आणि माझी ओळख झाली. खरं म्हणजे वर्गात बरीच मुलं असतात परंतु ह्यांचा हा थोडासा आपुलकीच्या वागण्याचा स्वभाव आणि त्यामुळे ते माझ्या जास्ती शिष्य म्हणून सुद्धा जवळ आले. 1962च्या चीन युद्धाच्या वेळी सरकारने सुरू केलेल्या रेडिओ सर्व्हिसिंग कोर्समध्ये सुना महाराष्ट्रातून सर्वप्रथम आले. 1964 साली त्यांनी पहिला पॉकेट ट्रान्झिस्टर बनवला. हे सर्व करत असताना सुनांमधील शिक्षक मात्र आतल्या आत अस्वस्थ होता. शेवटी शारदाश्रम विद्यामंदिराच्या बाबूराव परुळेकर यांनी हे हेरून त्यांना शाळेतील एक वर्ग शिकवणीकरता दिला आणि इथून सुनांमधल्या शिक्षकाचा प्रवास सुरू झाला. याच काळात त्यांचा या क्षेत्रातील अनेक लोकांशी संबंध येत होता आणि या ओळखीतूनच जेटकिनचे मालक श्रीयुत गोवर्धन दास यांच्याशी ओळख झाली. त्यांनी सुनांनी बनवलेला पहिला पॉकेट ट्रान्झिस्टर मार्केटमध्ये आणला. अशा नवनवीन कल्पना सुना नेहमीच संकल्पित. पण त्यांच्या अशाच कल्पनांची कधी कधी लोक चेष्टामस्करी करत आणि त्यांना प्रोग्रेसिव्ह विचारांचा जोशी असं म्हणत. पुढे प्रोग्रेसिव्ह हेच आपल्या कंपनीचं नाव सुनांनी हट्टाने ठेवलं आणि आपले प्रोग्रेसिव्ह विचार या कंपनीद्वारे पुढेही आणले. आणि आमचा परिचय म्हणजे आमच्या संस्थेचा प्रोग्रेसिव्ह टेक्निकल क्लासेस जेव्हा सुरू झाल्यापासूनचा आहे. भाऊ म्हणजे तांत्रिक शिक्षणातील मराठीतून शिक्षण देणारे पहिले भाऊ आहे. टेक्निकलचं शिक्षण मराठीतून असायला हवे असा विचार सुनांनी सर्वप्रथम केला. नुसता विचार करून ते थांबले नाहीत तर तो विचार प्रत्यक्षात आणण्याकरता त्यांनी प्रोग्रेसिव्ह टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना 15 ऑगस्ट 1966 साली केली. प्रोग्रेसिव्ह टेक्निकल इन्स्टिट्यूट ही माझ्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्याही पूर्वीची आहे. याचा अर्थ एका अर्थाने सुना जोशी हे मला सिनियर आहेत. त्यांना स्वतःला तांत्रिक ज्ञान चांगले आहे आणि या तांत्रिक ज्ञानाच्या जोरावरतीच ते आपले इन्स्टिट्यूट चालवतात. आणि आता मुंबई शहरातल्या ज्या फार थोड्या इन्स्टिट्यूट्सचं नाव घेतलं जातं त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह टेक्निकल इन्स्टिट्यूटचं नाव प्रसिद्ध आहे. मराठीतून हे कोर्सेस सुरू करण्यामागे त्यांचे 2 हेतू होते. एक म्हणजे मातृभाषेतून आकलन लवकर होतं आणि दुसरं म्हणजे त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठी मुलांना या शिक्षणाद्वारे शिरकाव मिळावा. या सर्वांचं मूळ कुठेतरी सुनांच्या सामाजिक जाणीवेमध्ये आणि समाजकारणामध्ये लपलेलं होतं. ज्या टायमाला तांत्रिक शिक्षणाच्या जाहिराती सुरू झाल्या तेव्हा सुरेश भाऊंनी स्वतःच्या काही कल्पना राबवल्या. एक तर ते मराठीतलं शिक्षण देणारी पहिली संस्था होतीच, पण त्याशिवाय त्यांनी नेहमीसारख्या फक्त कमर्शियल जाहिराती न करता कार्टूनच्या जाहिरातीचा उपयोग केला. वांगी दाखल तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. गणपतीच्या काळामध्ये तांत्रिक शिक्षणाचं शैक्षणिक वर्ष सुरू होतं जुलै ऑगस्टमध्ये. तर गणपती समोर नैवेद्य ठेवला जातो आणि त्या टायमाला विद्यार्थी किंवा घरातले भक्तगण त्यांना नमस्कार करून काहीतरी मागणं मागत असतात.
सुरेश भाऊंच्या डोक्यात कल्पना आली की आपण त्या भक्तांनी गणपतीला नमस्कार करताना सांगावं की मला तू फक्त तुझा नैवेद्य हा प्रसाद दे, पण त्याच्याबरोबर मला ज्ञानाची पण शिदोरी दे की ज्या योगी मी स्वतःच्या पायावरती उभा राहीन. अशा अनेक कल्पना त्यांनी राबवून मराठी तांत्रिक शिक्षण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात पोहोचवलं. त्या काळी या कोर्सेसमधली पुस्तकं इंग्रजीतून उपलब्ध असल्याने मराठीतून शिकवण्याकरता अडचण निर्माण झाली होती. त्यातून मार्ग काढण्याकरता सुनांनी स्वतःच प्रकाशन संस्था काढून या संस्थेमार्फत मराठीतून त्यांनी या कोर्सेसची पुस्तकं बाजारात आणली. जोशी साहब इलेक्ट्रॉनिक फील्ड में आए जब भी ट्रांजिस्टर क्या, टेप रिकॉर्डर क्या और टीवी सब इंपोर्ट होते थे और उसको रिपेयर करने के लिए जो सर्किट की बुकें लगती थी वो बाजार में मिलती नहीं थी. एंड ही वॉज द फर्स्ट पर्सन टू स्टडी ऑल दिस आइटम्स एंड क्रिएट द रिलेटिव सर्किट्स and publish in the market. गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी हिरहिरीने भाग घेतला होता. याच दरम्यान प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांचा प्रभाव सुनांवर पडला. मार्मिकमधून व्यक्त होणारी मराठी माणसांची अगतिकता त्यांना बेचैन करीत होती. याच विचारांनी ते शिवसेना स्थापनेच्या प्रक्रियेत ओढले गेले. दसरा मेळाव्याचं दादरमध्ये होणारं आयोजन चोख व्हावं याकरिता त्यांनी स्वतःला झोकून दिलं. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळणारी स्फूर्ती आणि शिवसेना ही त्यांची प्रेरणा बनली. शिवसेनेत काम करत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ बघितला नाही. शिवसेनेला त्यांचा उपयोग कसा होईल हे त्यांनी बघितलं, पण शिवसेनेचा त्यांना उपयोग कसा होईल हे त्यांनी कधी पाहिलं नाही. या दरम्यान त्यांची सुधीर जोशी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, विद्याधर गोखले, शरद आचार्य या सर्वांची ओळख झाली आणि त्यानंतर सुनांनी शिवसेनेच्या कामात स्वतःला झोकून दिलं ते आजतागायत. खासदारांना जो फंड असतो त्या फंडाचं वाटप झाल्यानंतर जो बाकी प्रोसिजर असतो फंड पुरा करण्यासाठी, तो प्रोसिजर करण्याचं काम सुना जोशी करतात. मी जवळजवळ 10 वर्ष खासदार आहे आणि या 10 वर्षामध्ये कोट्यावधी रुपये माझ्याकडे आल्यानंतर त्याचं वाटप योग्यरित्या होणं. आजकाल काही जणांची तक्रार असते की खासदारांना पैसे मिळतात सरकारकडून, तुमच्या चॉईस प्रमाणे ते पैशाचं वाटप करा, पण बरेच जणांचं होत नाही. त्यांचं होत नाही त्याचं कारण त्यांच्याबरोबर सुना जोशी नसतात हेच कारण आहे. आणि माझं काम मात्र व्यवस्थित झालं वर्षानुवर्ष याचं कारणही सुना जोशीच आहे. सुनांच्या अनेक व्यवसायांपैकी आणखी एक व्यवसाय म्हणजे फॉरेन टूर्स. सुनांनी परदेशी टूर्स पुढे नेल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या. परदेशवारीत भारतीय माणसाला येणाऱ्या अडचणी ओळखून त्या दूर करण्यात सुनांचा हातखंडा होता. आम्ही जपानला गेलो होतो आणि ज्यावेळी जपानमध्ये पोहोचलो आम्ही संध्याकाळ झाली होती. सगळे सुना जोशीकडे बघायला लागले. सुनांना माहिती होतं की आम्ही त्यांच्या निकाह बघतो. त्यांनी तयारी केली, एक पिशवी घेतली, त्या पिशवीमध्ये 1-2 भांडी घेतली आणि ते बाहेर पडली. नवीन शहर, बहुधा टोकियोच असावं, ते बाहेर पडली आणि त्यांनी बाहेर जाऊन शाकाहारी जेवण मिळणारं हॉटेल शोधून काढलं आणि भात आणि इतर काही पदार्थ जे आपण नेहमी खातो अशा प्रकारचे शाकाहारी पदार्थ घेऊन घरी आले. ते घरी पोहोचल्याबरोबर सगळ्या महिला मंडळानं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं आणि विशेष म्हणजे त्यांची पत्नी सुद्धा त्यामध्ये सामील झाली होती. असे संबंध, असा जिव्हाळा, असा माणुसकीने ओथंबलेला मनुष्य म्हणजे सुना जोशी आहेत. सुनांना व्यवसायाचं असलेलं वेड त्यांना नवनवीन व्यवसायामध्ये घेऊन जाईल. 1984-85च्या निवडणुकादरम्यान सुनांनी शिवसेनेकरिता प्रचार गीताची कॅसेट बनवली. यावेळी आलेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी पुढे कॅसेट निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल टाकले आणि प्रोग्रेसिव्ह कॅसेट कंपनीची स्थापना केली. या कंपनीद्वारे त्यांनी नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणल्या आणि त्यामधील सर्वात महत्त्वाची होती शास्त्रोक्त पूजा असणाऱ्या कॅसेटची निर्मिती. यानंतर विविध प्रकारच्या कॅसेट आपल्या कंपनीद्वारे त्यांनी पुढे आणल्या. सुना जोशींनी या कॅसेटच्या बाबतीत जी काही तांत्रिक बाजू सांभाळली होती आणि मी धार्मिक बाजू सांभाळली होती, त्यामुळे ही कॅसेट
इतकी इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर हिट झाली. ही बातमी परदेशात पण गेली आणि परदेशातील असणारे जे कोणी महाराष्ट्रीयन लोक आहेत किंवा ज्यांना गणपतीची पूजा करायची असते त्यांनी ह्या पण गणपतीच्या पूजेची कॅसेट मागवली. पुढे सीडीचा जमाना सुरू झाला आणि सीडीच्या ही कॅसेट याच पद्धतीने सुरू झाली. 1995 साली युतीची सत्ता आल्यावर सुनांची नियुक्ती व्यवसाय प्रशिक्षण परिषदेवर झाली. यावेळी सुनांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मृतप्राय झालेल्या ITIना ऊर्जितावस्था आणून दिली. या परिषदेवर असताना त्यांनी कुठलीही उसंत न घेता ITIच्या माध्यमातून नवनवीन कोर्सेस सुरू केले. या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच 8% रिझल्ट 81 वर जाऊन पोहोचला. व्यवसाय दिंडीची मुहूर्तमेढ ही सुनांनी रोवली. कोणत्याही पूर्व इतिहास किंवा पूर्व अनुभव नसताना 2005-06 साली सुरू झालेल्या B.Ed केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये श्री सुना जोशींनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने एक टीम निर्माण करून त्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला व या टीमच्या साहाय्याने हा हिमालया एवढा प्रकल्प सहजगीत्या त्यांनी पार पाडला. हा प्रकल्प पुढील येणाऱ्या B.Ed प्रवेश प्रक्रिया अधिक सुकर करण्यासाठी अधिक मार्गदर्शक ठरला. या प्रकल्पाच्या यशानंतर MKCLने अनेक प्रकल्प आउटसोर्सिंग पद्धतीने राबवायला सुरुवात केली, पण त्याची पायाभरणी ही 2005-06 मध्ये झाली असे मला वाटते. 7 वर्षापूर्वी सुनांचा संबंध MKCLशी आला आणि मुंबई विभागाचे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांची येथे नियुक्ती झाली. 110 सेंटर्स असणाऱ्या मुंबई विभागात 18 पगड जाती धर्माच्या सेंटर्सना एकत्र करून त्यांचे एक कुटुंब सुनांनी सुरू केले. आम्हाला कुठलेही प्रोजेक्ट्स असो, MKCLचे OASIS प्रोजेक्ट्स, वेव्ह ॲडमिशन, MSCIT ॲडमिशन बाबतीत वेळोवेळी आम्हाला जळगाव जिल्ह्यासाठी सरांचे फार अनमोल मार्गदर्शन असते. त्यामुळेच आम्ही त्यांच्या याच्याने आम्ही एक चार्ज होऊन जातो आणि इथून मुंबईला आल्यानंतर थोडंसं त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुन्हा आणखी तिकडे जळगावला जोमाने कामाला लागतो. असं वाटतं की सर 72 वर्षाचे नसून आजही 27 वर्षाप्रमाणेच ते काम करतायत. अशा एखाद्या तरुण व्यक्तीला लाजवेल अशा जोमाने ते काम करतायत. एकमेकांना सोबत घेऊन एकमेकांच्या सहकार्याने काम घडवणे आणि म्हणूनच मुंबईमध्ये MSCIT या कोर्सेसची घोडदौड चालू राहिली. या उपक्रमाचे मुंबईत त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेने मार्केटिंग सुद्धा केले. सर बरीच वर्ष समाजसेवेचं कार्य करीत असल्यामुळे सरांना मुंबईची खडानखडा माहिती आहे आणि त्यांनी लोकांची मानसिकता ओळखलेली आहे आणि ह्या सर्व अनुभवाचा उपयोग MSCITचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी झाला. नवनवीन उपक्रमांची मांडणी ती पूर्ण करणं हा सुनांचा ध्यास होता आणि आहे. या ध्यास पर्वातूनच त्यांनी अनेक माणसं जोडली, संस्थेमध्ये काम केलं. असं करता करता ते स्वतःच एक चालती बोलती संस्था बनले आहेत. त्यांचं मार्गदर्शन येणाऱ्या पिढीलाही असंच मिळत राहील. नवनवीन दिशा दर्शवणारे त्यांचे दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्व आम्हाला सतत मार्ग दाखवत राहील. अशा या माझ्या शिष्योत्तमाला दीर्घ व निरोगी आयुष्य मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं मी सरांना शुभेच्छा देतो. त्यांच्या वयाच्या 72व्या वर्षानिमित्त आमच्या जळगाव जिल्ह्यातर्फे शुभेच्छा. मैं ऐसी भगवान से प्रार्थना करता हूँ कि भगवान उसे लंबी आयुष दे. आमचे सुना जोशी यांनी 70 ओलांडली, 71 ओलांडली, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. भाऊंना या व्यवसायाच्या ह्याच्यात उदंड आयुष्य लाभो हाच माझा आशीर्वाद आहे. सुना जोशी यांना दीर्घायुष्य मिळो म्हणून त्यांना माझ्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा.